नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब. आपण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आज आपण सनबर्निंग आणि उकड्या ह्या दोन विषयावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, बऱ्याच वेळा बागायतदारांचं सनबर्निंग वेगळं आणि उकड्या वेगळा, आणि सनबर्निंग म्हणून आपण वेगळी औषधं फवारतो किंवा उकड्या झालाय किंवा कोल्ड बर्निंग म्हणून आपण वेगळी औषधं फवारण्याचा प्रयत्न करतो. तर त्यातले नेमका समज आणि त्यातला डिफरन्स ह्या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या अगोदर माझी विनंती आहे आपल्याला की जी आपली ही जी चळवळ चालू आहे कमीत कमी खर्चात द्राक्ष उत्पादन किंवा शेतीतलं एकूणच उत्पादन, हा संवाद आपला सगळ्या बागायतदारांशी साधला जावा यासाठी जास्तीत जास्त चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जो संवाद आवडला तर नक्की लाईक करा, आणि आपण अजून कुठल्या विषयावर बोलू शकतो अशी कमेंटही करा. बागायतदार बंधूंनो, आपण आता जवळजवळ पाठीमागच्या वेळी 80 दिवसापर्यंत चर्चा पूर्ण केली. शेवटच्या टप्प्यात माल फुगवून कशी करावी ह्या विषयावर आपण बोललो. पण ह्याच दरम्यानच्या काळात म्हणजे जवळजवळ आपलं डिपिंग संपल्यानंतर 65 ते 90 दिवसांच्या दरम्यान जवळजवळ या 20 ते 25 दिवसात आपलं सनबर्निंग किंवा उकड्या होत असतो. तर ह्यातला एक फरक लक्षात घ्या. सनबर्निंग जे असतं ते मण्याच्या पाठीमागच्या बाजूला माल जळल्यासारखा किंवा तांबडा पडलेला आपल्याला दिसतो. लक्षात घ्या, सनबर्निंग म्हणजे काय? सन म्हणजे सूर्य, बर्निंग म्हणजे जळणे. उष्णतेनं जे मण्याच्या शेंड्याकडच्या बाजूला म्हणजे जिथं मणी आपला निमुळता होतो अशा बाजूला मणी जर जळत असतील तर त्याला आपण सनबर्निंग म्हणतो. आणि उकड्या हा असा असतो की जिथं देठाजवळ मणी चिकटलेला आहे अशा ठिकाणी तो मण्याला डबरं पडलेलं दिसतं किंवा तिथं तो मणी जळलेला दिसतो. ह्या गोष्टीला आपण उकड्या म्हणतो. हा उकड्या आणि सनबर्निंग मधला फरक आहे. सनबर्निंग कशामुळे होतं तर किंवळ आणि निव्वळ जे आपण उन्हात माल राहतो, जिथं कॅनॉपी कमी असते अशा ठिकाणी उन्हाचं टेम्परेचर जास्त लागतं, रात्री मोठी थंडी पडते आणि दिवसा मोठं ऊन पडतं, त्यामुळे ते जळतं, त्याला आपण सनबर्निंग म्हणतो. आणि उकड्या कशाने होतो तर आपण जे PGR वापरले, जे टॉनिक वापरले, मग ते CPP असेल, कंबाईन असतील किंवा बाजारात मिळणारे अनेक पीक संजीवक असतील, त्याला आपण PGR प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आपण त्याला म्हणतो. त्याचा वापर जर कामापेक्षा जास्त झालेला असेल तर मात्र हा उकड्या येतो. हा उकड्या आणि सनबर्निंग मधला फरक आहे. सनबर्निंग आपण वाचवू शकतो ते असं, वर झाडाच्या वर साड्या लावू शकतो, त्याला आपण इंग्लिश पेपर रद्दी आपण त्याला पिन मारून त्याला टोपी घालू शकतो, जेणेकरून तो बंच सावलीला दाबून आपण त्याच्यावर आपली हिरवी कॅनॉपी त्याच्यावर सांधू शकतो. म्हणजे तो घड कोणत्या ना कोणत्या सावलीला घेतला तर डायरेक्ट जे प्रकाशापासून किंवा उष्णता जी बंचला लागणार आहे ती वाचू शकते. पण इथे एक फरक लक्षात घ्या, उकड्याला औषध नाही. बाजारात अनेक प्रकारची औषधं आहेत, पण त्याच्यावर फारसा मोठा हा शब्द खरं म्हणजे घेता येत नसतो, पण आपल्याला कोणाला दावा करायचा नाही म्हणून आपण हे बोलतो, संदिग्ध बोलतो. ह्या उकड्याला औषध नाही आहे. कारण औषध फवारलं म्हणून PGRची तीव्रता कमी झाली किंवा उकड्या थांबला असं होत नाहीये. त्याला आपण जे पाठीमागच्या काळात जे मोठे जे आपण जे देण्याचा प्रयत्न केला किंवा टॉनिक वापरला, तिथं आपण कोणतं संजीव वापरलं आणि त्याच्यात असणारे स्टेरॉइड्स कोणत्या घटकातले होते त्याच्यावर ते अवलंबून राहणार आहे. त्यामुळं उकड्याला ह्या दुनियेत औषध नाही आहे. त्याला आपण कोल्ड बर्निंग सुद्धा म्हणतो. म्हणजे सावलीला ऍक्च्युअली सावलीला असणारे पंच सुद्धा जळल्यासारखे दिसतात, ते उकड्यातलाच प्रकार आहे. उकड्या म्हणजे कोल्ड बर्निंग असा प्रकार वगैरे काही नाही आहे. अति थंडीमुळे सुद्धा वेलीला त्रास होतो नाही याच्यातला भाग नाही, पण त्याला
फार मोठं बरं नव्हतं, म्हणजे ते जळतं अशातला भाग अजिबात नाही आहे. उकड्या आणि सनबर्निंग हे जे दोन प्रकार आहेत, ह्यातला फरक मी आपल्याला सांगितला आहे. त्याच्यावरचं औषध नाही आहे. बंद सावलीला घेणे हे एक औषध आणि पीजीआर कमी वापरणे हेच एक त्याच्यावरचं उत्तर आहे. बागायतदार बंधूंनो, विनाकारण खर्च वाढवत बसण्यात अर्थ नाही आहे. बरेच बागायतदार हे सनबर्निंग किंवा कोल्ड बर्निंग होऊ नये किंवा उकड्या होऊ नये म्हणून जे औषधं मारतायत त्याचं 100% ते वाया जातं. त्यामुळं अशासाठी स्प्रे करण्यापेक्षा फिजिकल वर्क म्हणजे काम करायचं जर आपण त्याच्यावर जर थोडंसं केलं तर ते मात्र आपण वाचू शकतो. बागायतदार बंधूंनो, संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.